हॅलो कॉलेजला गेलतो ना. तर वलुया खेळाकडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यसु सर्वदा आजच्या दिवसातील शेवटची मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. बिग फाईट बिग लढत मित्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय कारिवली तर दुसऱ्या बाजूला भाटाले. दोन संघामधील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची ताकद जर बघितली तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने इथं मात्र खेळ दोघांचाही चांगला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर काटेकी टक्कर पाहायला मिळाली. इथं मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 षटकांचा सामना असेल. 2 षटकांच्या सामन्यामध्ये आपली ताकद दर्शवता येत नाहीये परंतु ती दर्शवावी लागेल. कालच्या दिवसातून खूप महत्वपूर्ण सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ब्राह्मणदेव भाटाले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कारिवली या दोन संघातले द्वंद्व युद्ध मित्र पाहायला मिळतंय. तर चला खेळायला होते सुरुवात. पंचाने विनंती आहे खेळाला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला ही विनंती आहे की आपण खेळाला सहकार्य करत असताना स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे. फलंदाजांना विनंती आहे की आपणही वेळ कुठेही दवडायचा नाहीये. कमिटी खूप चांगली आहे परंतु ती आपल्यासाठी थांबू शकते. वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये याचं भान ठेवायचं आहे. मित्र आपण सर्वजण आयोजन करतोय ना. आयोजन करताना जी तलमल आयोजकांची असते ना ती तलमल तुम्ही समजून घ्या. कारण उजेडात जर सामने झाले तर तुम्हालाही चांगलं बघणाऱ्याला चांगलं आणि आयोजन कमिटी चांगलं. तर बोलूया खेळाकडे घेऊया देवाचं नाव आणि लवकर लवकर करूया आपलं काम पूर्ण. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी करत असताना या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चांगला फटका आहे आपण पाहिलं तर परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते. एका धावेने स्वतःचा संघाचा श्रीगणेश केला जातोय. एक धाव अकाउंटवरती जुळली गेली आहे. निश्चितच बोनी करताना कुठल्या प्रकारचा त्रास झालेला नाहीये. आणि या वेळेस आपण पाहतोय सुजित येतोय. हा फलंदाज आज खूप चमकला गेला आहे. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस अप्रतिम चेंडू खुल्या टप्प्याचा पाहायला मिळतो आपल्याला. पुलर लेनचा एक धाव कंप्लीट केली आणि इथं पाहता पाहता आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. पहिली धाव जी आहे ना अतिशय वेगाने घेतली जाते. ही रणनीती असणं गरजेचं आहे प्रत्येक संघाकडे. ज्यावेळेस तुम्हाला दुसरी धाव चोरटी कंप्लीट करायची असेल पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट करायची आहे आणि थोडासा वेळ विलंब मिळाला लगेचच एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सूचित करण्यात येते की आपण थोडासा स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. काय घडतंय शरीराचा वेध घेतलेला आहे. अतिशय हुशार आणि चाणक्य पंच आपल्याला पाहायला मिळते. या फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचं देव संबोधलं जातं पंचांना आणि त्या देवाप्रमाणे सर्वांना आशीर्वाद मात्र समान देताना पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. काय घडतं पाहूया. यावेळेस सोडवला मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली. चुकी पाहायला मिळते. यास हातामधून मात्र चेंडू निसटला गेला आहे. नेहमीच म्हणतात की बालों में तेल लगाना चाहिए लेकिन इधर हाथों में लगाया है असं म्हटलं जात आहे. चेंडू सळकला जातोय हातातून. धरतीला दान होतोय. तर या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर सन्माननीय कुमार भावेश भोईर अध्यक्ष मनसे. तर आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आणि या दरम्यान मान्यवरांचं स्वागत केला जातोय या षटकाराने. बिग बिग लॉंग लॉंग वे षटकार. उत्साह साजरा करायचा आहे तो डगआउट मध्येच करा. आणि त्या कमिटी निर्णय घेईल तर प्लीज असं काही न घडता आपण डगआउट मध्ये त्याचा आनंद साजरा करायचा. आपण बाहेर यायचं नाहीये. प्रति हल्ला चढवला जातोय. पंकज या गोलंदाजावरती पुन्हा एकदा पाहूया. तयार होतोय गोलंदाज. सरसावतोय गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस अप्रतिम चेंडू त्रिफळाची
यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. डीजे जी करायची आहे त्या अनुषंगाने तुम्ही जेवढा स्पीडअप कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. कमिटीला काय तुम्हाला 4 ओव्हर कशाही खेळवायचे आहेत, परंतु कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे, तुमच्या भल्यासाठी. तर प्लीज सहकार्य करा आणि कॉपरेट करा. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. फलंदाजांना विनंती आहे की आपणही थोडंसं स्पीडअप करायचं आहे. खेळ भावना ज्याला म्हटलं जाते, स्पोर्टमॅन स्पिरिट मित्रांनो दाखवायची आहे. धावसंख्या आपण पाहिली 10 फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय यास पाहतोय. जतीन बाद होते. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे सुजित आणि अजय पाण्यासारखं राहिली कितीपर्यंत टिकली जाईल, कारण पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. समोर जो संघ आहे तोही एक ताकदी तोला मोलाचा आहे, संघर्षमय वातावरण निर्माण करणार आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू इथं हाताला जातोय, क्या बाद आहे. परंतु क्षेत्ररक्षण इथं कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. यस, एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन सुजित करताना पाहायला मिळते. नेहमी म्हटलं जाते की कीर्तनाला 7 टाल चिपल्यांची तेव्हा त्या कीर्तनाला रंगत निर्माण होते, तसेच गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षण जे असेल तर त्या गोलंदाजाला उंची प्राप्त होते. कारण या 3 फॉर्मॅटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, ज्याचं क्षेत्ररक्षण पॉवरफुल निश्चितच क्रिकेटच्या खेळामध्ये तो सर्वस्व गाठत असतो. अन्यथा एखाद दुसरी तुम्ही मॅच जिंकू शकता, परंतु तुम्ही फायनलाइज एखाद्या स्पर्धेची अंतिम ट्रॉफी जिंकू शकत नाही आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवलं होतं, चेंडूला भिडकावून दिलं, परंतु इथं मात्र पाहू शकता अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय आणि सुजित मात्र झेलच्या स्वरूपात होतोय बाद. चला, मीटिंग नको आहे, मीटिंग नको आहे प्लीज. सुजित नाईक बाद होते. चांगली क्षमता होती, परंतु या सामन्यामध्ये ती दर्शवता आली नाहीये. निश्चितच या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामना आपल्या बाजूने लागेल असं नाहीये. आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा देव सन्माननीय सचिन तेंडुलकर सर यांना जर पाहिलं तर तब्बल 20-22 वर्षे खेळले गेले. कित्येक इनिंगमध्ये चढ उतार पाहिला गेला, परंतु क्रिकेटवरती प्रेम मात्र काही कमी झालं नाहीये. पाहूया, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती 2-2 षटकांचे सामने इथं पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्टंप अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. बुंद्यान मारा ज्याला म्हटलं जातं तो मारा पाहायला मिळतोय कंटिन्यू. इथं मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता आपण 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाजी मार्गवरती उमंग येतोय. नवीन षटक अर्थात दुसरं षटक पाहूया. पुढील चेंडू यावेळेस शॉर्टफिट डिलिव्हरी होती, परफ्यूम डिलिव्हरी मित्र म्हणेन हाताळताना पाहायला मिळते. नाकापासून सरसावल्याने कानाला मंत्र देऊन गेले की जागते रवचा आदेश. निर्धावची 1 धाव अर्जित केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहिले तर 14 या अंकावरती 25 धावा जरी असल्या तरी आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंगला त्या मित्र म्हणेन चांगल्या धावा असतील. आतापर्यंत धावसंख्या चांगली आहे, परंतु याच्यामध्ये उर्वरित चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चितच कुठेतरी सामन्याला जी रंगत आहे ना ती प्राप्त निर्माण होईल, अन्यथा कुठेतरी सामना फसला जाईल. खास करून बाटाले संघाचा पाहूया. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे. आव देखा ताव चेंडूवरती घेतला आहे खाव. चेंडू गेला सीमारशे बार. षटकार. निश्चितच आपण जर पाहिलं ज्या गोष्टीची आपण कल्पना करत होतो, वक्तव्य करत होतो आणि
तो चेंडू मात्र खेळून काढला गेलाय, ज्या फटक्याची नितांत गरज होती कारिवली संघाला, आणि तो मोठा फटका इथं मात्र आलेला आहे. आता या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 20 या अंकावरती तर पोहोचलेली आहे. म्हणजे जी अपेक्षा होती संघ नायकाला की एवढी धावसंख्या निश्चितच होणं गरजेचं आहे, ती धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या चेंडूंमध्ये मोठा फटका येईल का, की गोलंदाज मात्र कमबॅक करतोय, पाण्यासारखं राहील. यावेळेस नाही, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषा बाहेर, षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. निश्चितच खूप चांगलं खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे, आणि आमच्या विनंतीला मान दिलं जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. बघा, अजूनही प्लेयर मैदानाच्या बाहेर गेले नाही, तर कारिवली संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हा एक खरा क्रिकेटचा सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते, ती म्हणजे 26 धावा. 27 धावांचं इथं मात्र टार्गेट असेल विजयाचं समीकरण ब्राह्मणदेव बाटाले या संघास. अतिशय चुरशीची लढत मित्र पाहायला मिळते. पूर्ण दिवसामध्ये आपण जो काम करतोय ना, त्याचा पगार घेण्याची वेळ आहे. तो पगार घेण्याचा सामना आहे. जेव्हा आपण इथून गटातून बाहेर निघू, खऱ्या अर्थाने आपल्या जीवाला शांती लागणार आहे. तर पाहूया दोन टीम मधून कुठल्या संघाला ही मनशांती देऊन जाईल, कारण धावसंख्या 27 बनवायची आहे ब्राह्मणदेव बाटाले संघाला. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंचांना विनंती आहे की आपण ही आपली जागा स्थित करायची आहे. त्याचबरोबर कारिवली संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खूप चांगले मित्र स्पर्धा सजवली गेली. युवकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण पाहिले तर पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पॉवर ट्रॉफी मित्र पाहायला मिळते. पॉवरफुल 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या आयोजनामध्ये ज्याने ज्याने तन मन धन अर्पण करून सहकार्य केलेलं आहे, या सर्वांचं कमिटीच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. कारण मित्र, कुठलाही कार्यक्रम म्हटलं, कुठलीही स्पर्धा म्हटली तर सहकार्याचा हात असणं गरजेचं आहे. बोलूया खेळाकडे. चला, टीम मीटिंग नको प्लीज. प्रार्थना जर संपली असेल तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया. गरमागरमीत खेळ केलेला चांगला असतं. आता तुम्ही चांगली बॅटिंग केलेली आहे, तो जोश, तीच उष्मा जवळ ठेवून आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. कारण असं म्हटलं जाते की गरम तव्याली भाकर चांगली शिजते. 27 धावांचं टार्गेट इथे घेऊन उतरलेलं आहे बाटाले संघ. दोघांकडे क्षमता आहे, लढाव्या वृत्तीने नेहमीच खेळ करत असतात. आज एकामेकासमोर खेळलेले आहेत. सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर एकामेकासमोर कित्येक वेळा आलेले असतील, हार पराजयाची धूळ चारली असेल, परंतु क्रिकेटमध्ये वर्तमान कालाला खूप महत्त्व असतं, आणि वर्तमान कालामध्ये जो चांगलं कार्य करेल त्याच्या नावाचा डंका नेहमी वाजत असताना पाहायला मिळते. तर चला, लगेच सुरुवात करायची प्लीज. गोलंदाज वेळ कमी खर्च करा. पंचांना विनंती आहे की फील्ड प्लेस मध्ये जर कुठली चुकी आढळत असेल तर आमच्यापर्यंत पोहोचू शकता, कारण संध्याकाळचं सत्र आहे. जेवढा लवकर गोलंदाजी होईल तेवढं चांगलं आहे. पाहूया गोलंदाज टर्न होतं. गोलंदाजी मार्क वरती लायलेस षटक क्रमांक पहिलं घेऊन 27 धावा रोखायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर गुडापट, क्या बात आहे. काय प्रयत्न पाहायला मिळाला. अंतिम क्षणामध्ये काही चेंडू हाताला लागला नाहीये, परंतु प्रयत्नानं सलाम करावं लागेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर. तुमचे प्रयत्न तेवढे दांडगे, तेवढा तुम्हाला अनुभव देऊन जातील. हा झेल घेण्याचा प्रयत्न नेक्स्ट मॅच साठी, नेक्स्ट बॉल साठी निश्चितच आत्मविश्वास देऊन जाईल. माझ्या हातून कुठे चूक झाली, माझ्या हातून चेंडू कसा निसटला, याचा मंथन चिंतन केलंच जाईल, आणि त्यानंतर मात्र चांगलं काम केलं जाईल. धावसंख्या आपण 2 ने पाहतोय. अकाउंट ओपन केलं जाते. 27 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 13.25 सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. 11 धावा आणि 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला खाली ठेवला जातोय, आणि पायांची हालचाल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला टान्स घ्यावा लागतंय, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागते. ते चित्र काय दिसले नाहीत, फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. परिणाम स्वरूप निर्धावचे होते. सांगता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. लैलेश
चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो मोठा फटका येईल का? या वेळेस उडवलाय, ताकद कमजोर पाहायला मिळाली. निश्चितच आपण पाहिलं तर विकेट घेण्याचा जरूर प्रयत्न केला, टाइम साधता आलं नाही आणि ताकदही देता आली नाहीये. प्लीज आपण सहकार्य करा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणीचा हर्ष उल्हास आनंद व्यक्त करा. कारविले संघाला विनंती आहे. चला फलंदाज आपण चला मैदानाच्या आतमध्ये लगेच. निश्चित आपण ज्यावेळेस फटका खेळला गेला ना त्यावेळेसच फलंदाजाची शारीरिक भाषा दाखवली गेली होती की हा आत्मविश्वासाने खेळला गेला नाहीये. बॅट उघडली गेली परंतु त्या अंदाजाने उघडणं होतं, त्या अंदाजाने उघडता आलं नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय कमजोर फटका फलंदाज जेलच्या स्वरूपात झाले बाद आपल्याला पाहायला मिळतात. प्रयाग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेम येतोय नवीन फलंदाज. निश्चितच प्रयाग आणि प्रेमची नावरच एक आहे परंतु कर्मात काय दडलेलं आहे ते आपल्याला वर्तमान काळामध्ये समजून येतोय. प्रेम गोलंदाजावरती प्रेम करते की रनांवरती हे पाण्यासारखं राहील. गोलंदाज लैलेश टर्न होतय, पाहूया. यावेळेस उडवलाय, अधिक उंची लांबी कमी आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले. आतापर्यंत आपण पाहिले सकाळपासून की विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. ती हॅट्रिक होईल का हे पाहण्यासारखं राहील की ती हॅट्रिक चुकून फलंदाज मात्र मोठा फटका घेऊन पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल का हेही पाहण्यासारखं राहील. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर दोन पाहायला मिळते. अति घाई आपल्याला पाहायला मिळते. मित्र म्हणेन खराब चेंडूवरचा समाचार घेणं गरजेचं आहे, चांगल्या चेंडूला सन्मान करणं गरजेचं आहे परंतु येईल त्या चेंडूवरती मोठा फटका विकेट घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस रिव्हर्स यूज केलेला आहे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि हातामध्ये विसावला सुद्धा होता परंतु आपण पाहिलं तर आपली झोली कमजोर फाटली गेली. चेंडू पडला गेला खालती. एक धाव अर्जित केली जाते. 2 बाद 3 अशी बिकट अवस्था पाहायला मिळते. आपण पाहिलं तर ब्राह्मणदेव भाटाले संघाची क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये परंतु प्रयत्नामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा अंदाज घेतला जात नाहीये आणि वारंवार विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पहिले षटक चालू आहे, 2 गडी बाद झालेले आहेत, 3 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक यावेळेस उडवलाय. वर्ड शॉट चेंडू सी मारचे बार बिग षटकार. डीजे अतिशय महत्वपूर्वक चेंडू होता दोन्ही संघांसाठी. आता मात्र कुठेतरी मॅच मध्ये दिसतोय वापस ब्राह्मणदेव भाटाले. 6 धावा धुल्ल्या गेल्या. 6 धावाने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. 9 धावा म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते 18 धावांचं आहे. 6 चेंडू 18 धावा, काही एक होऊ शकतोय. 3 मोठे फटके, विजयाचा उल्हास हर्ष आनंद ब्राह्मणदेव भाटाले संघामध्ये पाहायला मिळेल. आणि सुरुवातीच्या कालामध्ये 1-2-3 चेंडू जर आपण पाहिले एकेरी दुहेरी धावसंख्येचे जर गेले तर मॅच मध्ये जी पकड बनवली होती ती पूर्णपणे बनून राहील. तर चला स्पीडअप करा प्लीज, सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या मित्र. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे, तुम्ही वेळेच्या मागे लागा. ही सूचना असेल तुम्हाला. चला प्लीज सहकार्य करून केला. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. शेवटचं अंतिम षटक घेऊन कोण येतोय पाण्यासारखं राहील. जतीन याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. भरपूर रन आहेत, 18 धावा म्हणजे भरपूर धावा आहेत परंतु फलंदाजाच्या डोक्यात एकच गोष्ट आहे की मला 2 मोठे फटके खेळायचे आहेत जेणेकरून मी
सामन्यावरती पकड निर्माण करेन पंकज. पाहूया पंकज काय करतोय. आपल्या संघासाठी हिरो बनण्यासाठी, गावाला हिरो बनून दाखवण्यासाठी नामी संधी चालून आले. पुढील चेंडू, पहिल्या चेंडू प्रहार केला जातोय. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होता. एक धाव कंप्लीट केली गेली. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत अवसर होतं 2 धावांचं. 2 धावा कंप्लीट केल्या. आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस. उद्घाटनीय सामन्यापासून प्रत्येक सामना अप्रतिम चांगल्या दर्जाचा, क्वालिटीचा पाहायला मिळतोय. मागील सामना सुद्धा शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. हाही सामना अतिशय ताकदवार पाहायला मिळतोय जशाच तसं. कारण आज संपूर्ण दिवसामध्ये या दोन संघाने सर्वांचे मन जिंकताना आपल्याला पाहायला मिळाली होती. यस, इथं काहीतरी आपल्या फॉलोथ्रूमध्ये चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होईल. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावेची गरज आहे. 2 मोठे फटके सामन्याचं चित्र आहे ते पलटून टाकेल. कशमकश संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय वाईट यॉर्कर लाईनला आपण चेंडू हाताळताना पाहायला मिळतंय. माहिती आहे की लेग साईडला स्ट्रॉंग आहे पंकज, आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर अतिशय हुशारीने चेंडू हाताळले जात आहेत. रडारमध्ये ठेवत नाहीत. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं मध्ये पाहायला मिळते. कारण आता विकेट घ्यायची आवश्यकता नाही. आता मात्र काय करायचं आहे तर डॉट चेंडूंची आवश्यकता आहे. इथं मात्र आपण पाहिले एका धाब्याने धाव फरक पुढे सरकते. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 4-15. आता धावा किती झाल्या याला महत्व नाही, तर किती धावांची गरज आहे याला खूप महत्व राहिलं आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र पाहू शकता एकच धावेवरती समाधान मानले जाते. काय मैदान आतमध्ये तालमेल पाहायला मिळत नाहीये. एकच धाव आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता कुठेतरी मॅच मध्ये इंटर होताना पाहायला मिळतंय. काय येणारे चेंडू आपण जर पाहिलं तर 3 आणि विजयाचं समीकरण 14 धावा. 3-14. अजूनही सामना संपलेला नाही आहे, परंतु इलेक्शन झाल्यानंतर जो एक्झिट पोलचा रिझल्ट येतो ना तो सामने आलेला आहे. कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारिवली आयुष येतोय. निश्चितच काय करेल मात्र पाण्यासारखं राहील. आता मात्र जे काय करायचं आहे ते स्ट्रायकर फलंदाज जितू यास करायचा आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज जतीन टनवते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुलटॉस होता पण लोअर फुलटॉस कार्पेटच्या स्थानी चेंडू ऑन साइडला जातोय. आता मात्र इथे एकच धाव घेतली जाते. आता 2-2. 13 धावांची आवश्यकता आहे. एखादा जरी खराब चेंडू जर हाताळला तर निश्चित परिणाम काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. परंतु पाहूया 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज काही करू शकतोय. या सामन्याचा चित्र पलटी. जर ब्राह्मणदेव वाटाला हा संघ विजय झाला तर निश्चितच गोलंदाजाला त्याचं श्रेय द्यावा लागेल. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यस, आपण जर पाहिलं तर इथं मात्र जो चेंडू हाताळायचा होता तो चेंडू मात्र हाताळलेला आहे निर्धावच्या स्वरूपात. आता आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅच मध्ये इंटर विजयाच्या जवळ समीप निकट म्हटलं तरी वावग ठरणार नाही आहे. 1-2 पावलं दूर पाहायला मिळतोय. आनंदाचा हर्षाचा उल्हासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाहू शकता आपण कारिवली संघामध्ये यावेळेस अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय आणि सामना फिनिश होते. जे कारिवली संघ हा विजय संपादन मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. तर प्रयाग आपण यायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो जातोय तो रोहित यास. तर रोहित आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. प्रयाग आपला मागचा मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे मागील मॅचचा.
आणि रोहित आपण या. खूप चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निश्चितच आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित यास व्यासपीठावर विराजमान सन्मान्य कैलासजी गरज साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सन्मान्य भावेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर आजचा खेळ इथंच थांबतोय. तुम्ही थांबू नका. उद्या ठीक 9